कोयता गँगची दहशत, भर दिवसा गोळीबार, तर तिकडे ऐन निवडणुकीच्या काळात सापडतायत लाखोंची रोकड। विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात नेमकं घडतंय तरी काय? यात अजून भर म्हणजे पुण्यातल्या बारामतीत एक धक्कादायक प्रकार घडलाय। एका जोडप्याला लुटण्यात आलंय। आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर चक्क जोडप्याला कपडे उतरवत मारहाण केली। आणखी भयानक म्हणजे निर्वस्त्र अवस्थेत त्या दोघांचे फोटोही काढले। नेमकं प्रकरण काय पाहूयात। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। तर ही लाजिरवाणी घटना बारामतीत विमानतळ परिसरात 10 मे रोजी घडली आहे। प्रेमी युगुलास मारहाण करून त्यांच्याकडचे 90,000चे दागिने लुटले। तरुणाला दगडाने मारहाण केली। चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत तरुणीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि सोन्याचे कानातले जबरदस्तीने चोरले। प्रेमी युगुलास लुटल्यानंतर चोरट्यांनी त्यांना निर्वस्त्र केलं। निर्वस्त्र करून फोटो काढण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली। या अशा घटना समोर आल्यावर बारामतीकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अशा प्रकारे प्रेमी युगुलांना लुटण्याची ही तिसरी घटना आहे। बारामती परिसरातील लूटमारीच्या घटना वाढल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। या प्रकरणानंतर संबंधित युवतीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। बारामतीत अशा प्रकारे प्रेमी युगुलांना लुटण्याची ही तिसरी घटना आहे। यावरून बारामतीत पोलिसांचं अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। या सगळ्या घटनांवर मात्र वरिष्ठ अधिकारी याबाबत मौन बाळगून आहेत। आता बारामतीत अशा घटनांचा शेवट कधी होणार? आरोपींना पोलिसांचा धाक उरला की नाही? एकीकडे पुणे शहरात नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे कुख्यात गुंडांची परेड घेत आहेत, तर तिकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या बारामतीत हे असले भयानक प्रकार घडतायत। आता बारामती शहर पोलीस या घटनेबाबत काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास थांबूया। अशा स्टोरीज बघण्यासाठी देशोन्नती डिजिटलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।